नेक डिझाईनचं कटिंग आणि स्टिचिंग. चला तर पाहूयात. भाग्या क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 10 इंच आणि पान शेपमध्ये आकार देऊन कट करून घेत आहे. करून झाल्यानंतर आपण दोरी पाइपिंग घेतलेली आहे आणि ती गळ्याला लावून घेणार आहोत. तर दोरी पाइपिंग मी 1.5 इंचच्या रुंदीवर लावत आहे. तर मी ही दोरी पाइपिंग रेडी करून घेतलेली आहे आणि ती जसा गळा आहे तशी फिरवत जाते आणि जिथं कोण आहे तिथं मी एक छोटासा कट देऊन घेत आहे. तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये जसं मी दिलेलं आहे. फक्त दोरीलाच कट देऊन घेतलेला होता. यानंतर ब्लाऊज पीसवरती अस्तरचं कापड ठेवून दोरी पाइपिंगची जी शिलाई आहे त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे दोरी आपली इनविजिबल दिसेल जेणे की रेडी झाल्यावर. तर मी दोरी पाइपिंग विथ अस्तर सहित शिवून घेतलेले आहे आणि जो आपला मेन ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो गळ्याचा कट करून घेतलेला आहे. छोटे छोटे नॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि गळा अस्तरच्या बाजूला दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर वरती एक फिनिशिंगची शिलाई देऊन घेत आहे. पाव इंचावरती शिलाई देऊन झाल्यानंतर आपला जो पान शेपचा जो पॉइंट आहे तो कसा शिवायचा तो बघा. गळ्याच्या जिथं पॉइंट येतो तिथे एक छोटीशी शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी नकळत शिलाई देऊन घ्यायची. 2 टाके घालून घ्यायचे आहेत. तर शिलाई देऊन झाल्यानंतर आपण थोडंसं त्याच्यावरती प्रेस करायचं आहे कात्रीने किंवा कशानेही तुम्ही दाबू शकता. तर आपला कोन इथं गळ्याचा रेडी झालेला आहे. तर मी गळा आता पुढची डिझाईन दाखवत आहे. त्यासाठी 3 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि ती पट्टी तयार करून घेत आहे. ती पट्टी चुन्या देऊन रेडी करून घेत आहे. आपल्या इथं चुन्या पाव इंच रुंदीच्या आहेत. चुन्या देऊन झाल्यानंतर मी गळ्याच्या जो आपला पाठीमागचा भाग आहे तिथे शेप देऊन घेत आहे. शेप देऊन झाल्यानंतर त्याच्यावरती जो आपण चुन्याची पट्टी रेडी केली होती ती लावत आहे. चुन्याची पट्टी लावून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कापड दिसत आहे चुन्याच्या इकडे तो मी कट करून घेतलेला आहे. कट करून झाल्यानंतर अशी एक गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, त्याला मॅचिंग सूट होईल अशी, आणि ती या चुन्याच्या पट्टीवरती फिरवत आहे. जर चुन्याच्या पट्टीवरती फिरवत असताना लेस कुठेही ओढायची नाही किंवा कुठेही चून द्यायची नाही. लेसला जशी फिरते तशी फिरवत शिवून घ्यायची आहे. तर मी दोन्ही बाजूने ही लेस लावून घेत आहे. दोन्ही बाजूनी लेस लावून झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या बाजूने टक्स देऊन घ्यायचे आहेत. कमरेच्या बाजूने टक्स 4 इंच उंचीवरती देत आहे. चार इंचच्या उंचीवरती टक्स देऊन घेतल्यानंतर मी 1.25 इंच रुंदीची कमरपट्टी रेडी केली होती ती जोडून घेत आहे. त्याच्यावरती दाब टीप देऊन कमरपट्टी रेडी करून घेतले आणि मोठ्या टेक्याची टीप देऊन कमरपट्टी शिवून घेतली आणि नंतर मी इथे हात शिलाई करून घेणार आहे. तर आपला हा गळा रेडी आहे. तिथे 3 बटन लावलेले आहेत. तर पाहू शकता गळ्याची फिनिशिंग. गळ्याची डिझाईन आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय यूट्यूब फॅमिली.